नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक नवीन डिझाईनची रांगोळी सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 5 नंबरचे पांढरे मोती घेतलेले आहे, 5 नंबरचे लाल कलरचे मोती घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे लाईट पिंक कलरचे मोती घेतलेले आहेत. सुई, दोरा आणि कैची. मैत्रिणींनो, याआधी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी उलनच्या रांगोळ्यासुद्धा त्याचेसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊ शकता. तर मैत्रिणींनो, मी आता सगळ्यात आधी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठही मारून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी मी हे पिंक कलरचे मोती 10 ओळून घेणार आहे. मी 10 मणी दोऱ्यामध्ये ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने. आता गाठ मारलेल्याचा जो शेवटचा मणी आहे त्या एकाच मोत्यातून सुई काढून सगळ्या मोत्यांमधून फिरवून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. आता ह्या ज्या दोऱ्यांमध्ये म्हणजे गाठ मारल्याच्या दोऱ्यापर्यंत आपण आलो. आता मी ह्या गाठ मारल्याच्या बाजूच्या मण्यापर्यंत आलेली आहे बघा. या साईडने दोरा निघाला आहे. आता याच्यात आपल्याला 10 पांढरे मणी ओळून घ्यायचे आहेत. बघा, 10 मणी पांढरे ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच एका मण्यातून सुई त्याच्या विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने. असा एक गोल तयार करून घ्यायचा आहे बघा. दोरा ओढून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपली डिझाईन घट्ट येईल. आता त्याच्याच बाजूच्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला 6 मणी ओळून घ्यायचे आहेत पांढरे. सहा मणी ओळून घेतलेले आहेत बघा. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि बाजूचे जो आपण जो गोल केला होता 10 मण्यांचा त्याच्या खालचा जो 2 मणी आहे सगळ्यात सुरुवातीचे बघा, 1 आणि 2, त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे.
बघा अशा पद्धतीने. आता परत सुई समोरच्या 2 मण्यातून फिरवून घ्यायची आहे, म्हणजे ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती तो मणी आणि त्याच्या समोरचा एक मणी, असे 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा आता बघा याच्यामध्ये आपल्याला परत 6 पांढरे मणी ओळून घ्यायचे आहेत. बघा 6 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि बाजूचे जे 2 मणी आहे आपल्या याच्यातले, बाजूच्या जे गोलमधले, त्या 2च खालच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा खालच्या दिशेने. बघा अशा पद्धतीने. म्हणजे आपला हा 3रा राऊंड तयार होईल. आता आपल्याला इकडनं 3 आणि या साईडने 3 आणि मधला 1 असे 7 राऊंड तयार करायचे. त्यासाठी मी आता समोरच्या 2 मण्यातून सुई समोर काढून घेणार आहेत. बघा अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला 8 पांढरे मणी ओळून घ्यायचे. त्यासाठी मी मध्ये एक कलरचा मणी टाकणार आहे सेंटरला. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. त्यासाठी मी 5 पांढरे मणी ओळून घेणार आहे आधी. बघा 5 पांढरे मणी ओळलेले आहेत. मणी मागे सरकवायचा, एक लाल मणी आणि परत 2 पांढरे मणी. बघा असे 8 मणी ओळून घेतलेले आहेत मी. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे आपण 6 मणी ओळले होते त्या 6 पैकी खालचे जे 3 मणी आहेत त्या 3 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत या पिंक कलरच्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याच्या समोरच्या एका मण्यातून असे 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली विणही घट्ट येते. आता याच्यामध्ये आपल्याला 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे. पाच पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. आता आपण हे जे 8 मण्यांचा जो राऊंड तयार केला होता त्या 8 मण्यांपैकी खालचे जे 2 पांढरे मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत समोरच्या 2च मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे गुलाबी कलरच्या. हे बा आता परत इथं 5 पांढरे मणी ओळून घ्यायचे.
5 पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत बघा. आता परत बाजूच्या 2 जे पांढरे मणी आहे, जे आपण 5 मणी ओळले होते त्यापैकी 2 पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. खालच्या मण्यातून बघा अशा पद्धतीने. आता परत हा एक मणी आणि त्याच्या बाजूचा एक मणी असे 2 मण्यातून सुई आपल्याला समोर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला परत 8 मणी ओळायचे. त्यासाठी मी 5 पांढरे मणी ओळून घेणार आहे आधी. बघा 5 पांढरे मणी ओळून घेतलेले सगळ्यात आधी. आणि 6वा जो मणी राहणार आहे तर तो आपण याच कलरचा घेणार आहे, पिंक कलरचा. अशा पद्धतीने आणि 2 पांढरे असे 8 मण्यांचा परत एक राऊंड तयार करणार आहे. आता बाजूचे जे आपण जे हे घेतले होते 5 मणी, त्या 5 मण्याच्या बाजूचे जे खालचे 2 पांढरे मणी आहे त्या 2च पांढऱ्या मण्यातून सुई आपण खालच्या दिशेने काढून घेणार आहेत बघा अशा पद्धतीने. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहेत, या एका मण्यातून सुई काढून आता समोर नाही काढणार आहे आपण. ह्या पिंक कलरच्या मोत्यातून सुई काढून या पिंक कलरच्या मोत्यापर्यंत आणणार आहेत सुई फिरवून मधल्या. आता ही सुई मी ह्या 5 मणी आणि 6व्या मण्यापर्यंत फिरवून आणलेली आहे मधल्या मण्यापर्यंत. आता आपल्याकडे आता परत आपल्याला असा 10 मण्यांचा राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे आधीच एक मणी तयार आहे. त्यासाठी म्हणून आपल्याला फक्त याच्यामध्ये 9 मणी ओळून घ्यायचे आहेत पिंक कलरचे. तुम्ही इथं दुसरा कलरही वापरू शकतात. बघा मी 9 मणी ओळून घेतलेले आहे. त्याच्यात मणी मागे सरकवून घ्यायचे आणि 10वा मणी आपल्याकडे एक आधीच होता. त्यासाठी आता आपण ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती बघा त्या एकाच मण्यातून सुई आपण उलट्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा. आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत समोरच्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे 10 मण्यांचा एक गोल तयार झालेला आहे. आता आपल्याकडे इकडचे 2 आणि ह्या राऊंड मधले 2
सेंटरचे 2 असे 4 मणी आहे, म्हणून आता आपल्याला फक्त 4 मणी टाकायचे त्याच्यात पांढरे. बघा 4 मणी मी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे अशा पद्धतीने. आता आपल्याकडे हे वरचे जे 2 मणी आहेत बघा, हे 2 मणी, हा मणी सोडून द्यायचा आणि ह्या 2 मण्यातून सुई समोरच्या मण्यातून समोरून काढून घ्यायची आहे बाहेर. बघा अशा पद्धतीने. आणि परत हे जे 2 मणी आहे खालचे, त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपला 8 मण्यांचा एक राऊंड तयार झालेला आहे हा. आता परत त्याच्या बाजूच्या 2 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा, पिंक कलरच्या. आता याच्यात आपल्याला परत 6 पांढरे मणी ओळून घ्यायचे. सहा मणी ओळून घेतले. मणी मागे सरकवून घ्यायचे बघा. आणि बाजूचे जे 4 मणी आपण ओढले होते, त्या 4 मण्यांपैकी वरचे 2 मणी सोडून द्यायचे आणि खालचे जे 2 मणी आहे पांढरे सुरुवातीचे, त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने परत 2 मण्यातून सुई समोर काढून घ्यायची आहे. ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती तो एक मणी आणि त्याच्या बाजूचा एक मणी, असे 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथं परत आपल्याला 6 मण्यांचा एक परत राऊंड तयार करायचा आहे. बघा मी आता याच्यामध्ये परत 6 मणी ओळून घेणार आहेत. सहा मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे आपण 6 मणी ओळले होते त्या 6 मण्यांपैकी 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. खालच्या 2 मण्यातून सुई. अशा पद्धतीने बघा. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत 2 मण्यातून सुई, समोरच्या 2 मण्यातून सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला 8 पांढरे मणी ओळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी मध्ये असा एक लाल मणी टाकणार आहे
आता फक्त 5 पांढरे मणी ओळायचे आहेत आधी. बघा 5 पांढरे, 1 लाल आणि परत 2 पांढरे मणी. बघा 5 पांढरे, 1 लाल आणि 2 पांढरे असे 8 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि या बाजूला जे आपण 6 मणी ओळले होते तर वरचे 3 मणी सोडून द्यायचे आणि 1 2 3 खालचे जे 3 मणी आहे त्या 3च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता हा आपला मधला एक गोल तयार झालेला आहे. बघा आता परत आपल्याला ज्या दोऱ्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्या बाजूच्या एका मण्यातून सुई आणि त्याच्या अजून परत एका मण्यातून सुई अशा 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची समोर. आता आपला मधला एक 8 मण्यांचा राऊंड तयार झालेला आहे. आता आपण त्याच्या बाजूच्या याच्यामध्ये परत 5 पांढरे मणी ओळून घेणार आहेत. मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्ही जोडाचे मणी सुद्धा टाकू शकतात पांढरे. बघा 5 पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे आपण 8 मणी ओळले होते त्यातल्या खालचे जे 3 पांढरे मणी आहे त्या 3च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता परत ज्या मण्यातून सुई बघा बाहेर आपण काढलेली दोरा त्याच दोऱ्याच्या खालचा जो पिंक कलरचा मोती आहे त्या एका पिंक मोत्यातून आणि त्याच्या बाजूच्या एका पिंक मोत्यातून असे 2 मण्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये परत आपल्याला 5 पांढरे मणी ओळायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 5 पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत. आता बाजूचे जे आपण 5 मणी ओळले होते त्यातले वरचे 3 मणी सोडून द्यायचे आणि खालचे जे 2 पांढरे मणी आहे त्या 2च पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत समोरच्या 2 पांढऱ्या पिंक कलरच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत इथं आपल्याला 8 मणी ओळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 5 पांढरे मणी
5 पांढरे मणी ओळून घेतलेले आहेत आणि एक पिंक कलरचा मणी ओळून घेतला आहे आणि परत 2 पांढरे मणी, असे 8 मणी ओळून घेतलेले आहेत बघा. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे 5 मणी आपण ओळले होते त्या 5 पैकी 3 मणी वरचे सोडून द्यायचे आणि खालचे जे हे 2 मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत दोरा समोरच्या एकच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे पिंक कलरच्या. आता परत आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6वा गुलाबी कलरचा मणी आहे त्या मण्यापर्यंत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, अशीच आपण रांगोळी तयार करून घेणार आहेत. या साईडने आपण 6 मणी घेतलेले आहेत आणि या साईडने 5-5 मणी घेतलेले आहेत आणि मध्ये 8 मण्यांचा राऊंड केलेला आहे. असा 7 पाकळ्यांचे आपण एक फूल तयार करून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने मी तुम्हाला बाकीचे फुलं करून दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, मी एवढी रांगोळी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही पुढे वाढवू शकतात किंवा तुम्ही ही समई भोवतीसुद्धा लावू शकतात किंवा ताटाभोवती लावू शकतात. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये हे तुम्ही करू शकतात. मल्टी कलरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. ही दिसायला खूप छान दिसते ही रांगोळी. आणि माझी जर का हा व्हिडिओ आवडला असणार तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.